आपण मुंबईतनं बातमी पाहिलेली होती की रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन पुकारलं, त्यामुळे रेल्वे सेवेचा खोळंबा झाला। प्रचंड मोठी गर्दी रेल्वेमध्ये झाली आणि याच दरम्यान एक अपघात झाल्याची माहिती मिळतेय। सीएसएमटी ते मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान चार प्रवासी लोकलमधनं खाली पडल्याची माहिती आहे। यामधल्या एका प्रवाशाचा मृत्यू झालाय तर 3 प्रवासी जखमी झालेत। रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तुफान गर्दी विविध रेल्वे स्थानकांवरती पाहायला मिळते। जी गाडी येईल, जी पहिली गाडी येईल त्या गाडीतनं प्रवास करण्याचा प्रयत्न हा प्रत्येक प्रवाशाचा होता आणि अर्थातच तुडुंब गर्दीचा फटका या रेल्वे प्रवाशांना बसला। लोकलमधनं 4 प्रवासी मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ पडल्याची माहिती आहे। एकाचा मृत्यू झालाय, 3 जण जखमी आहेत। अधिक माहिती अक्षय भाटकर आपल्याला देतात। अक्षय, काय घडलंय, नेमकं काय परिस्थिती आहे? प्रचंड अनागोंदी कारभार आहे आणि याचाच फटका प्रवाशांना नेहमीप्रमाणे बसलेला आहे। कारण की संध्याकाळच्या वेळेस अचानक जो स्ट्राईक झाला, जो रेल बंद झाले, लोकल बंद केल्या गेल्या, याचा थेट परिणाम प्रवाशांवर होणार होता आणि तसंच झालेलं आहे। मस्जिद बंदर स्थानक जे आहे, मस्जिद स्थानक जे आहे त्या स्थानकाच्या दरम्यान 4 प्रवाशांचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे आणि कन्फर्म माहिती आहे की यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। आता इतर देखील 3 ते 4 प्रवासी अजूनही यामध्ये जखमी असल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र मृतांची संख्या वाढण्याची देखील शक्यता ही सांगण्यात येते आहे। त्यामुळे हा अपघात आणखी मोठा होण्याची शक्यता आहे। मात्र यामध्ये संपूर्ण जबाबदार हे रेल्वेच्या कर्मचारी संघटनांनाच आपल्याला धरावं लागेल, कारण की त्यांनी जो अचानक स्ट्राईक केला त्याचा फटका हा प्रवाशांना बसला आणि यामुळे आता इतर ठिकाणी संपूर्ण स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। लोकल प्रचंड उशिराने सुरू आहेत आणि खूप मोठा फटका हा प्रवाशांना बसलाय। सध्या जे रुग्णालयामध्ये या सगळ्या जखमींना नेण्यात आलेला आहे। इतर जखमींवर या ठिकाणी उपचार देखील सुरू आहेत। मात्र दुर्दैवाने एकाचा मृत्यू या अपघातात झाल्याची आपल्याला माहिती मिळत नाही। बरोबर आहे आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा हा एक बळी म्हणावा लागेल। या आंदोलनाचा फटका ज्यांची काही चूक नाहीये त्या प्रवाशांना बसलेल्या आहे। गर्दीची वेळ असते, सर्वांना कल्पना असते आणि त्याच वेळेला हे आंदोलन झालं आणि या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसतोय। एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे, 3 जण जखमी आहेत। अक्षय, रेल्वेचा सध्याचा स्टेटस काय आहे? रेल्वे वेळेवरती धावतायत? काय परिस्थिती आहे रेल्वे स्थानकांवरती आणि रेल्वे स्टेशनवरती? रेल्वे ज्या आहेत त्या तब्बल 5:50 पासून ते 6:45 पर्यंत बंद होत्या आणि तुम्हाला माहिती आहे पीक अवर होता हा मुंबईतला सगळ्यात जास्त गर्दी या एका तासामध्ये असते आणि त्याचवेळी लोकल बंद होत्या। याचा खूप मोठा फटका हा संपूर्ण मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर पडलेला आहे। गाड्या अजूनही 20 ते 45 मिनिटं लेट सुरू आहेत, उशिराने सुरू आहेत आणि कोणत्याही वेळापत्रकानुसार गाड्या सुरू नाही आहेत। आता देखील मुंबईच्या ज्या महत्वाच्या लाईन आहे त्यावरची महत्वाची जी स्थानकं आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। जसं की आपण बघायला गेलो तर सीएसएमटी स्थानकात अजूनही गर्दी आहे। याचबरोबर भायखळा असेल, त्याचबरोबर मस्जिद असेल, त्याचबरोबर दादर सारखं मोठं स्थानक आहे, कुर्ला स्थानक आहे, या स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। इव्हन ठाणे स्थानकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी ही सध्या बघायला मिळते आहे। त्या ठिकाणी देखील खूप मोठ्या प्रमाणात गाड्या उशिराने पोहोचत आहेत। याचा फटका ठाण्याकडून पुढे जाणाऱ्या लोकांना देखील बसतो आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा देखील कुठे ना कुठे उद्रेक हा आपल्याला बघायला मिळतो आहे। अनेक प्रवाशांनी मगाशी या संदर्भामध्ये एबीपी माझ्याशी बोलताना ही शक्यता वर्तवलेली होती की याचा फटका हा प्रवाशांना बसेल, अनेक मृत्यू होते, त्याला जबाबदार कोण? त्यामुळे आता हा सर्वस्वी याला जबाबदार कोण हा प्रश्न इथे उपस्थित होतो आणि जर रेल्वे कर्मचारी संघटनांनी अचानक हे आंदोलन केलं असेल तर त्यांनाच या अपघातांच्या संदर्भात जबाबदार धरण्यात का नाही यावं असा देखील जो प्रश्न आहे तो विचारला जातोय।